वाचतात फक्त इतक्या वर्षात तुला मीच लागलोय, नाही तर तो सगळ्याला धमक्या टाकून तो उसा दिलेला आहे. म्हणजे मागचा पक्ष तो धमकी टाकून मोरडा, आता ह्यो बी मोरडा इकडं आला, आता भाजप बी मोडीणार आहे. तुम्हाला माहिती भाजपात एक मराठ्याचा माणूस ठेवत नाही. तू देवेंद्र फडणवीसचं वाटोळ केल्याशिवाय तो बाहेर निघत नाही. इतका अपेक्षा पायाचं आहे ते दलिंदर सगळ्या दुनियाचं. त्यांनी डाव टाकला, मग मी तो बी बंद पाडला त्याचा ती डाव होता. त्याने दुसरा टाकला, मग आज जुनं गाव शो दिलं त्यांनी. आणि तिथं यांची रॅली कधी गेली? पाठ 4 वाजता. हे माझ्या जुन्या गावात केव्हा आले? रात्री 8 वाजता. इतक्या लवकर काय आहे तुमचं? त्यांनी त्यांच्याच गाड्या फोडल्या माझ्या जुन्या गावात, आणि त्यांनाच गोटे आणल्या, तेच पळले. मराठीत लोक कशाला घरी बसले? त्यांचा तिथं डाव फेल झाला. कारण त्याला असं सांगायचं होतं, जरांगे पाटलाचं ते गाव आहे आणि जरांगे पाटलाच्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला आणि दंगल घडली. इतका नीच विचाराचा छगन भुजबळ असला माणूस कोणत्याच आई बापाच्या पोटी येऊ नये. ही असली दलिंदर जात कुंकड दुसरीकडे जन्मालेली परवडते. त्याने तिसरा डाव टाकला, रॅली काढायला लावली. केली कुणी? छगन भुजबळनी. काही ओबीसीच्या नेत्याला कुठं काढायला लावली? आंतरवाली. दुसरीकडे महाराष्ट्रात जळले का तुला डांबरी रोड? तिकडे तर पडला कुठे बी. आंतरवालीत काय का? मग आंतरवालीत खिशा द्यायची आहे, ते डीजे मराठ्याच्या घरापुढे उलट तोंड करून लावायचा. मग राग येणार ना? तुम्हाला बी येणार का नाही? आपण समजा ओबीसीचा पुढे लावल्यावर त्याला राग येईन का नाही? मग आम्हाला बी येत असेल ना. मग आंतरवालीत लावला आणि ती मिरवणूक सुरू झाली. मला कळालं की मी मराठ्याला फोन लावला. एकानेही म्हणलं त्यांना विरोध करायचा नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सगळ्याला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, कुणीही त्यांना बोलायचं नाही. मराठ्याने रिटून भाकरी खाल्ल्या झोपले घरात. ते ह्या गल्लीतून हिंड त्या गल्लीतून हिंड गेलं. तिथं डाव हुकला त्याचा डाव मी एकही यशस्वी होऊ देत नाही. आता त्याने इतकं जाणून बुजून मागा लागल्यामुळं, मला उघडं पाडायचा सरकारनं प्रयत्न केल्यामुळे माझाच मराठा जागा झाला. आणि त्यांनी जितका मला आणि माझ्या समाजाला विरोध केला तितका मराठा ताकदीने पेटून उठला. कारण त्यांनी इतकी वाईट कृत्य त्याच्या जीवनात केलं की ज्या नोंदी निघाल्या त्या नोंदी रद्द करा म्हणला. तेव्हापासून तो मराठ्याच्या मनातून उतारला. कारण त्या नोंदी सरकारी आहेत, त्या रद्द देव आला तरी होत नसत्यात. देव आला तरीही त्या रद्द होत नसत्यात. त्या रद्द करा. शिंदे समिती रद्द करा. मागणी विभागान कशी करतो? आणि मी मंडल कमिशन रद्द केल्यावर मग काय खासेन? ढेकळा खासेन का? मग ढेकळा खासेन. मंडल कमिशन उडं तुम्हाला माहिती, फक्त मला ओबीसीचं वाटोळा करायचं नाही. नाही तर मंडल कमिशन 15 दिवसाच्या आत बरखास्त खाल्याला दिसत. सगळं 27% ओबीसीचं आरक्षण रद्द होऊ शकतं. फक्त मला गोरगरिबाचा वाटोळा करायचा नाही. तो मला साधं समजू नको छगन भुजबळ. आपले कांदे खाय नीट राय. तुला सांगतो, डबल डबल जर माझ्या नादी लागला ना, काय म्हणालेत लोक माहित आहेत तुला? येवल्याचे लोक म्हणते, जरांगे पाटील जरी म्हणले की याला निवडून द्या तरी आम्ही याला पाडीत असतो.